स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीच्या संदर्भात उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यावा लागणार. स्थानिक पातळीवरती चर्चा करून पुढची रणनीती ठरणार, तर हायकमांडशी चर्चेनंतर काँग्रेस निर्णय घेणार. शिवतीर्थावरती उद्धव आणि राज ठाकरेंची 2.5 तास खलबतं. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि दसरा मेळाव्याच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर उद्या मनसेची स्वतंत्र बैठक. मनसे नेत्यांच्या सोबत राज ठाकरे चर्चा करणार, कारण गुलदस्त्यात. मराठा आंदोलनामधील 96 मृतांच्या नातेवाईकांना 9,60,00,000 रुपये वर्ग. मराठा आंदोलनामधील महत्वाची मागणी राज्य सरकारकडून पूर्ण. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक. GR मुळे ओबीसींना फटका बसत असल्याचं भुजबळांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाच्या संदर्भात अवैध दाखले देऊ नका, श्वेतपत्रिका काढावी. ओबीसी उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका. हैदराबादच्या पाठोपाठ सातारा गॅझेटी लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली. सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे उपसमितीचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश. अजित पवारांच्या आजचे सर्व नियोजन दौरे रद्द. अजित पवार आजारी असल्याची कार्यालयाची माहिती. IPS अधिकारी दमदाटी प्रकरणाच्या नंतर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण. कुर्डू प्रकरणामध्ये अजित पवारांच्या 2 पुतळ्यांची 2 दादांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं म्हणत रोहित पवारांकडून पाठराखण, तर वक्तव्य आवडलेलं नाही. योगेंद्र पवार यांची परखड भूमिका. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक. कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं राज्यभरात आंदोलन. मात्र कुटुंबातील आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.